ऑप्स काय का भावाने काय अचानक बोलवलं काय झालं? काय झालं? जोरात मारलं काय? हा बुलकी अय सानिका बुलकी काय आता लागल्याची ऍक्टिंग करते मी काय सॉरी बिरी बोलत नसतो. ऑप्स बेट लावले तर लावले आता मारणार तर मारणार मी सॉरी बिरी नसते आपल्या. काय झालं? जोरात लागलं का तुला? सॉरी माझं तसं इंटेन्शन नव्हतं आयुष्यात तसं इंटेन्शन नव्हतं मी असं हळूच मारलं होतं मला माहित नाही कसं जोरात लागलं तुला. मारलं म्हणून नाही रे मग बोललो होतो ना इमोशनल पोरगी आहे बघा. तर तिला काय झालं ते मला माहितीये पण तुम्हाला मी असंच सांगत नसतो बघा. असंच सांगितलं तर पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही काय बघणार? दूध अय्यो दूध अय्यो पाणी. काय झालं? तुम्ही ओरडलं का तुला कावलं का? मला माहितीये कोणी मोठ्यानं बोललं की तुला लगेच रडायला येतं. तुला अण्णा काय बोलला का? विशाल काय बोलला? हा नाही रे मीच बावटासारखी वागत असते मलाच गोष्टी कळत नाहीत. तुला विशालला अस्मिनला या जगाची केवढी माहिती आहे पण मला काहीच माहिती नसतं. मला सांगायला सुद्धा काही नसतं. फक्त तुमच्या बोलण्याला मी अशी नंदी बैलासारखी मान हलवत असते. मीच मला बोरिंग वाटते. अगं हो बोरिंग तू बोरिंग वाटलंच होतं मला. वाटते ना मी बोरिंग तुला पण? नाही का बोरिंगचं नाही म्हणत आहे तुला हे वाटणं साहजिक आहे ते म्हणतोय. हे घ्या मुलांनो तुमचा गरमागरम चहा. हे घ्या सानिका तुझा काळा कुट्ट कोळशासारखी ब्लॅक टी आणि हे रे तुझी अद्रकवाली चहा. अण्णा तू कधी प्रेम नाही केलं काय? प्रेम केला पण माणसांवर केलं कळ काय? आणि मी काय म्हणतो बरं झालं तू आलास. आता गेली 2 तास ती मोतियासारखी एकटी बसली होती कोपऱ्यात. सानिका तुला असं वाटत असेल ना की माझं कुठं काहीतरी चुकतंय हा की माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे मीच काहीतरी चुकीचं करते. माझं फ्युचर कसं असेल ते ब्राईट असेल का काय होणार आहे फ्युचर मध्ये हे सगळे प्रश्न पडत असतील ना तुला? त्यांना चहा देणार की नाही? अण्णा 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 कस्टमर आलाय बघ. काय बरे चहा की बिस्किट? कॉफी हवी आहे त्याला. 5 मिनिटात आलो. आलो मी. सानिका अगं साहजिक आहे असं सगळं प्रश्न पडायचं आणि गरजेचं पण आहे आणि आपलं वयच आहे हे. या वयात नाही पडणार प्रश्न तर कधी पडणार? उचल की. नाही रे मीच ओव्हर थिंक करते मला माहितीये पण डोक्यात येत आहेत विचार. मी काय करू आता? काढून ठेव डोकं बाजूला. अगं मस्करी करते ताईडी तू ना. तू आधी थंड घे. तुला माहिती तुझ्याकडनं एक भारी गोष्ट आहे जी आम्हा कोणाकडे म्हणजे माझ्याकडे विशालकडे अस्मिका आहे अण्णाकडे कोणाकडेच नाही अशी भारी गोष्ट आहे तुझ्याकडे. काय? अण्णाकडे पण नाही? नाही. कोणती? इनोसन्स ना हा एका दागिन्यासारखा असतोय बघ. जो जन्मासकट आपल्या सोबत येतो. जन्माला आलेलं बाळ कसं ज्याला जगाबद्दल काही माहित नसतं मग तो हळूहळू वाढायला लागतो तसा हळूहळू त्याचा इनोसन्स मारायला लागतो. पण तुझा इनोसन्स अजून जिवंत आहे. किती भारी आहे ना ही गोष्ट? म्हणजे मला जगाबद्दल माहिती नाहीये ना असंच म्हणायचं ना तुला? हेच किती भारी आहे. तुला जगाबद्दल काहीच माहित नाहीये पण मग तुझ्या नजरेतलं जग हे किती ऑर्गॅनिक आहे. अगदी आमच्या शेतीतल्या पिकासारखं. तुला उमगलेलं तुला कळलेलं जग. आणि तायडे ही जी फिलिंग आहे ना ही एकदम सरस असते बघ. हा काय? हा आणि तुला माहितीये तुझ्याकडं ना याच्यापेक्षा पण भारी गोष्ट आहे. विचार कोणती? कोणती? तू ना तू खूप भारी ऐकते एकदम मन लावून जसं आता ऐकतेस बघ किती भारी ऐकतेस. तू एक गुड लिस्नर आहे. क्वीन आहे लिस्निंगची. आता तूच मला सांग जर आमच्या गोठ्यातली गाय आज आम्हाला म्हणाली उद्या मी बैलासारखं शेतात राब राब राबणार जमणार आहे का तिला? कसं शक्य आहे? देणारी हेच प्रत्येकाची एक वेगळी स्पेशालिटी असते. फक्त ती ना त्याला ओळखता आली पाहिजे. आणि कुणीतरी ग्रेट म्हणालेलंच आहे नोईंग नथिंग इज अ ग्रेट थिंग. कोणी रे? परमपूज्य किरण शेठ भुसे. चल रे आला मोठा. बरं मला सांग
तुला असं सतत कोणी दाखवून देत असेल, असं सतत तुला बोलत असेल की तू किती डम आहे, किती बावट आहे, तर मग काय करायचं? त्याला म्हणायचं शान्या लय मोठा झाला का, पायताना गॅस काढीन तुझं. डायरेक्ट बोलून टाकायचं. एकच मिनिट हा, मी आले. काय रे पुष्कर, कशाला फोन करतोय सारखा सारखा? हा मला माहितीये तुला माझी किती काळजी येते. हो, तुझ्यासाठी तर मी मूर्ख आहे, मंद आहे, बावट आहे, मला गोष्टी कळत नाहीत असंच ना, म्हणून ब्रेकअप केला ना. आता मी तुझ्या बरोबर ब्रेकअप करते. ब्रेकअप ब्रेकअप ब्रेकअप. अच्छा, मग माझ्या एवढी इनोसन्स असलेली मुलगी ना शोधून दाखवायची. मी या जगाला आहे ना वेगळ्या नजरेने बघणारी मुलगी आहे आजपासून आणि या पुढे पण. तुला काय वाटलं तू काही बोलशील आणि मी ऐकून घेईन? तू नको सांगू मला कुणाशी काय बोलायचं ते. चल फोन ठेव, चल. आला मोठा. कधी कधी काही गोष्टी माहित असणं गरजेचं असतं. काय माहित असणं गरजेचं असतं?